नमस्कार. सर्वांना माहिती असायला हव्या अशा उपयुक्त किचन टिप्स. गृहिणींचे आवडते ठिकाण म्हणजे किचन होय, कारण सर्वात जास्त वेळ त्यांना किचनमध्ये घालावा लागतो. अशा वेळेस जर काम करताना काही टिप्स जर त्यांनी लक्षात घेतल्या तर त्यांना आपले काम सोपे करता येणार आहे. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपणास काही महत्त्वाच्या किचन टिप्सबद्दल माहिती मिळणार आहे. 1. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असावे. किचन ओटा, शेगडी, ओव्हन नीट व व्यवस्थित स्वच्छ करा, ज्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा कीटक होणार नाहीत. 2. रोजच्या रोज किचन स्वच्छ करण्याची सवय आपणास असावी. 3. हात स्वच्छ धुतल्यानंतरच कामाला सुरुवात करावी. 4. दिवसभरामध्ये किचनमध्ये वापरलेले वस्तू स्वच्छ धुवून आपापल्या जागी व्यवस्थित ठेवाव्यात. 5. किचनमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठीच आपण लिक्विडचा वापर करावा. 6. आपल्या घरामधील तुपाचे भांडे, तेलाची बॉटल किंवा किटली या भांड्याच्या खाली त्यांच्या साईजच्या ताटल्या ठेवाव्यात, किंवा न वापरलेले प्लास्टिकचे डबे असतील किंवा त्यांचे झाकण ठेवावे. त्यामुळे तेलाचे डाग ओट्यावर लागत नाहीत आणि ओटा आपला व्यवस्थित राहतो. 7. किचनमधील कचऱ्याचा डबा रोजच्या रोज स्वच्छ ठेवावा. आठवड्यातून एकदा तो डबा धुवून उन्हात वाळवावा, ज्यामुळे जीवजंतू त्यात तयार होणार नाहीत. 8. किचनमध्ये वास येऊ नये यासाठी किचनची लादी किंवा टाईल्स पुसताना त्यात थोडे जाडे मीठ टाका. 9. भाज्या चिरण्याआधीच धुवून घ्याव्यात. चिरल्यानंतर त्या धुवू नयेत. चिरल्यानंतर धुतल्यास भाज्यातील महत्त्वाचे, शरीरास आवश्यक असणारे पोषक घटक पाण्याबरोबर निघून जातात. भाज्या शिजवताना 1 चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकावा, त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो. हिरव्या भाज्या नेहमी भांड्यावर झाकून शिजवाव्यात, त्यामुळे त्यातील जीवनसत्वे वाफेबरोबर निघून जाणार नाहीत. कच्च्या भाज्या ह्या भरपूर पोषक असतात. तूर डाळ उन्हात वाळवू नये. धुता येणाऱ्या डाळी यांना बोरिक पावडर लावून ठेवावी, त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही. वाटाणा, मटकी, हरभरा यांना बोरिक पावडर लावून ठेवावी. आपणास केमिस्ट दुकानात बोरिक पावडर सहज उपलब्ध होते. डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेला कडुनिंबाचा पाला ठेवावा, त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाही. कडधान्य नीट निवडून घ्यावे. अगोदरच खराब असलेली कडधान्य भिजवल्यावर ते कुजण्याची शक्यता असते. यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो. कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाहीत. गाईचे दूध फाटल्यानंतर त्यामधून निघालेले पाणी टाकून देऊ नका. त्या पाण्याचा वापर पराठे तसेच चपाती यांनी कणिक मळताना करा. स्वयंपाकघरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत. 3 किंवा 6 महिन्याचेच करावे, त्यामुळे मसाले स्वाद कमी होत नाही आणि पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो. अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात 1 चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे. यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते. त्यामुळे तुमचा रोज मसाला बनवण्याचा तुमचा वेळ जाणार नाही. हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्यांची डेट काढून एका डब्यात भरून त्यानंतरच ती फ्रीजमध्ये ठेवावी, त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते. खसखस ही फ्रीजमध्येच ठेवावी. भगरसुद्धा फ्रीजमध्येच ठेवावी. बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा, त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो. पुरी लाटल्यानंतर
तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी, ज्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही. नेहमी फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा एक तुकडा ठेवावा. फ्रीजला कोणत्याही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत, त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल. 26. नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवावा. चुकून बिघडलास तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो. लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे. पोहे करत असताना त्याचा लगदा होतो, ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा. जर आपण 2 वाट्या पोहे घेतले तर 1.5 वाटी कांदा वापरावा, म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत. महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या, त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार येते. भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजतेवेळी त्यात 1 चमचा बेसन पीठ टाका, त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येतो. कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमूटभर मीठ टाका, त्यामुळे चव आणखी छान होईल. पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते, यावेळी मिठाच्या भरणीत थोडेसे तांदूळ टाका, त्यामुळे मीठ मोकळे राहते. लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते, मात्र लसूण लवकर सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा, त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा, त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील. खूप महिलांची अशी तक्रार असते की भात मोकळा होत नाही. शिजल्यावर भात एकदम गच्च होतो. जर तुम्हाला मोकळा भात हवा असल्यास तो झाकणाशिवाय भांड्यात शिजवा. जर असं शक्य नसल्यास भात लावताना त्यात लिंबू पिळावा किंवा त्यात तूप घालावं, यामुळे भात मोकळा होतो आणि चिकट होत नाही. जर घरात विरजण नसेल आणि दही लावायचं असेल, सर्वात आधी दूध गरम करून घ्या, त्यात लिंबाचा रस घालून पातेलं 10 ते 12 तास झाकून ठेवा. मस्त साईचं दही लागेल. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला